संगमनेरमध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। आज आपण संगमनेर शहरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणची ग्राउंड रिअलिटी जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी संगमनेर शहराच्या भाजी मार्केट परिसरामध्ये आपण आहोत। आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक या ठिकाणचे आहे, काही भाजी विक्रेते आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। दादा, काय सांगाल संगमनेरमध्ये नेमकं काय या ठिकाणच्या समस्या आहे? या ठिकाणी भाजीपाला आम्हाला बसायला खूप अडचण आहे। आम्ही रस्त्यावर बसतो आणि भाजीपाल्याचं मार्केट व्हायला पाहिजे। इथं कुठेतरी आम्हाला जागा भेटायला पाहिजे। राहायला कुठं आहात आपण? राहायला इथं ईदगाह आहे, आम्ही बीएड कॉलेज जवळ। संगमनेरमध्ये ज्या पद्धतीने 4 दशक एकाच कुटुंबाकडे सत्ता होती, परंतु मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही सत्तांतर केलेलं आहे, या ठिकाणी नवीन माणूस निवडून दिलेला आहे। त्यामुळे आता तुमच्या काय अपेक्षा त्यांच्याकडनं आहेत आणि या ठिकाणी संगमनेर शहराचा खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे का? त्यांना मी असं निवडून दिलं का बुवा त्यांनी बाया माणसांना सवलत दिली, त्यांना 1500 रुपये महिना दिला। परत आम्हाला स्वस्त धान्य 5 किलो भेटतं मोदी सरकारकडून। त्यामुळे आम्हाला बरं वाटलं म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं। आता इतकी वर्ष आता संगमनेरमध्ये जे आहे ते थोरात दावा करतात की संगमनेर पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात असं एक उदाहरण आहे, अशी विकास कामे झालेली आहेत। खरंच विकास कामे या ठिकाणी झाली? विकास कामं झाले पण मानवात एवढे झाले नाही। बरेचसे कामं बाकी आहेत। आमच्या इथं भाजी मार्केटची लय अडचणी। तुम्ही काय सांगाल ते? विकास कामं झाले पण मनाव इतके चांगले झाले नाही ना विकास कामं। माळुंगीचा पूल पडला होता, 5 वर्ष काम चालू होतं। शाळेतल्या मुलांना आदर्श शाळेच्या तिकडं कासारवाडीच्या लोकांना लांबून जायला लागायचं। तुम्ही कुठे राहिला? मी इथं खंडोबागल्ली ते। अच्छा, हो। काय झालं पाहिजे या ठिकाणचं? सुधारणा काय झालं पाहिजे? सुधारणा म्हणजे आम्हाला भाजीवाल्याला थोड्याशा जागा दिल्या पाहिजे, 4-4 पाट्यांच्या। आता आमचं कमीत कमी 55-56 वय आहे। आम्ही लग्न झाल्यापासून बाजारात बसतो। हे मामूजी 70 वय यांचं। तसंच बा पाण्या पावसाचा आम्हाला थोडासा निवारा, दुसरं काही नाही। म्हणजे अजून या ठिकाणी खऱ्या अर्थाने बघितलं तर महिला शौचालयाचा देखील विषय आता काही महिलांनी मांडला आहे का? इथं हिला माहितला शौचालय नाही, काहीच नाही, पाण्याच्या टाक्या नाही, जनावरांचा जास्त जनावर गाया जास्त, इथं गायांचा बंदोबस्त केला पाहिजे। तुम्ही काय सांगाल मावशी? मी पण आता काय सांगणार आहे, आमची सुविधा करून द्यावा बसायची व्यवस्थित, आम्हाला पाण्याची सोय करून द्यावा, गायांचा बंदोबस्त करावा। तुमचा पण भाजी व्यवसाय का? हो, भाजी। किती वर्षांपासून करता तुम्ही? मी 35 वर्ष होऊन गेले मला बसायला इथं। तुम्ही किती वर्षांपासून करता? माझं 35। आम्ही दोघी संघच बाजारात आलेलो आहे। मावशी, तुमच्या काय अडचणी? आमच्या अडचणी काय नाही, आम्ही पाठीमागे बसतो। आमच्या पाठीमागे इतका कचरा असतो, मच्छर डास चावता, ते साफसफाई झाली पाहिजे। व्यवसायात आहेत? आम्ही 40 वर्षापासून आहे। अच्छा, या ठिकाणी तुम्ही ऊन वारा पाऊस सहन करता, पावसाळ्यात काय परिस्थिती असते व्यवसाय करताना? काय परिस्थिती, आमचा माल भिजतो, आम्ही भिजतो, आम्हाला इकडे काही सोय नाही बसायची। एखादा कॉम्प्लेक्स किंवा व्यापारी संकुल तुमच्यासाठी भाजी मार्केट बांधलं पाहिजे, आम्ही सोय पाहिजे। आता संगमनेरमध्ये काय काय सुविधा यापूर्वी झालेल्या आहेत किंवा काय अडचणी? पाणी तुम्हाला दररोज मिळतं का? हा, रोज पाणी मिळतं। अच्छा, रस्ते कसे आहेत? रस्ते चांगले झाले, आता होते खराब पण आता चांगले झाले रस्ते। अच्छा, अजून काय अडचणी आहेत? अजून काय अडचणी नाही, आमची सोय करून द्या बसायची, बस एवढी आता अडचण। नगर परिषदेची निवडणूक आहे, नेमकं काय झालं पाहिजे तुमच्यासाठी खास? आमच्यासाठी आमची सोय पाहिजे बसायची। आणि शनिवारचा जो बाजार आहे ना, यो आडवारचा पहाटे बाजार भरतो, मेन पाय म्हणजे हाची पहाटे बाजार भरतो। थोडे व्यापारी रात्रीचे सकाळी पहाटे येऊन बसतात 10-11 वाजेपर्यंत, आणि ते किरकोळ वाल्यांना पण देतात, अर्धा किलो 1 किलो असं देतात। त्याच्यामुळे आम्हाला इकडे गिराईक नाही। अच्छा, आणि सध्या आपण जर बघितलं तर तांबे आणि खताळ कोण निवडून आला पाहिजे? कोण समस्या सोडू शकतो? तांबे डॉक्टर। काय करतो? ऑटो रिक्षा चालली तो। अच्छा, कुठे शहरातच चालवतो ऑटो रिक्षा? शहरामध्ये। शहराच्या रस्त्यांची परिस्थिती कशी आहे? बरी म्हणायची, बरी वाईट। टायर थोडेसे खड्डे असतात, ऊसाच्या गाड्या चालतात, खड्डे होणारच। काय महत्वाची समस्या आहे इथली, काय सांगायचं? महत्वाची समस्या काय इथं आहे ना, गरीब लोकांच्या गाड्या जातात, अरे कॅमेरा आला पाहिजे, सीसीटीव्ही कॅमेरे पुढं दोन्ही बाजूनी, स्टँडच्या दोन्ही बाजूनी सुरक्षेचा प्रश्न, सुरक्षा। आणि जे सिग्नल चालतात ते बंद चालू असतात, लोक सिग्नलला ट्रॅफिक हवालदार नाही। GIG म्हणतो का आमच्याकडं पोलीस यंत्रणा कमी आहे ट्रॅफिक साठी। नळाला दररोज पाणी येतं? दररोज येतं, सकाळ संध्याकाळ 1 तास। स्वच्छतेचा प्रश्न कसा आहे? स्वच्छता चांगली, संगमनेरची स्वच्छता चांगली। अडचणी काय? अडचणी काही नाहीये, हेच रहदारी,
एस स्टँडवर जे गरीब लोक असतात काही चोऱ्या माऱ्या करतात त्या अडचणी ते मिटलं पाहिजे. ते मिटलं पाहिजे, महत्वाचं आहे. सध्या नगर परिषदचे इलेक्शन सुरू आहे. सध्या कोणाची हवा वाटते या ठिकाणी? हवा बिवाचं काही नाही, कामावर असतं सगळं. हव्याचं काय कोण काम करेल? काम आता नामदार साहेब पहिले करत होते, हा. त्यांचंही बरं काम आहे. आता त्यांची सुनबाई आहे आमदार बाळा यांची, डॉक्टर सुधीर तांबेंची, ती करू शकते. आले तर अमोल खताळ आहेत, नवीन तरुण तडफदार उमेदवार आहे, त्यांची भाऊजाई आहे, ती चांगलं काम करू शकते. आता निवडून देण्यावर आहे, पब्लिकच्या याच्यावर आहे. आमदार अमोल खताळ आहे. नगर परिषदेमध्ये काय चित्र दिसेल तुम्हाला, काय वाटतं? काय 50-50 कोणाचं पार्ट तरी जड? काहीच सांगता येणार नाही. पार्ट सांगणार कुणीच नाही, आम्ही सांगूच शकत नाही. सामान्य व्यक्ती ऑटोवाला काय सांगू शकतो? काय गरीब लोक आहेत, काय संगमनेर शहरामध्ये ना बिगर पेपरच्या खूप गाड्या झालेल्या आहे आणि ज्यांनी परमिट गाड्या घेतल्या त्यांचे हप्ते व्यवस्थित भरले जात नाही. ह्याच कारणास्तव का बिगर पेपरच्या गाड्या काही भावात भाडे मारतात आणि काही पैसे सांगतात लोकांना. एवढीच समस्या आहे आमची. अजूनपर्यंत नाही, आता तर उलटे थोरात साहेबांच्या काळामध्ये हे झाले, आपले काय बसवले ते काय त्याला म्हणतात, नळाला पाणी रोज येतं का? हो रोड 1.5 तास येतं, चांगलं येतं, भरपूर येतं. सध्या अनेक ठिकाणी लोक म्हणताय की संगमनेर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात धूळ झालेली आहे. खरंच धूळ आहे का? धूळ तर नाही दिसत, पण काही क्वचित ठिकाणी आहे, पण तिथल्या एरियात असा आहे ना, म्हणजे थोडा आहे तर पण तो बाहेरच्या आउट ऑफ आहे, नगरपालिकेच्या बाहेर. नगर परिषदची निवडणूक आहे. खताळ आणि तांबे 2 आमदार आहे. कोणाचं पार्ट सध्या जड वाटतं आणि कोण प्रश्न सोडू शकतं असं तुम्हाला वाटतं? आता पार्ट तसं पाहिलं गेलं तर ईव्हीएम मशीन अवलंबून आहे. आतापर्यंतच्या काळात ईव्हीएम मशीनवरच, आता आम्ही पाहतोय सगळं चांगलं. प्रश्न कोण सोडू शकतो तुमचे? प्रश्न सोडवताना आजपर्यंत माझे काही प्रश्न राहिलेले नाही त्यांच्यापर्यंत, स्वतःचे प्रश्न काहीच नाही. स्वतःची नाही, सार्वजनिक. सार्वजनिक आहे ते आहे, जे लोकांच्या अडचणी कोणी चांगलं म्हणतं, कोणी वाईट म्हणतं, पण चांगला कारभार चालू आहे. तुम्हाला काय वाटतं? साहेबांचा चांगला कारभार. काय म्हणजे? तांबे साहेब वर्षांपासून तुम्ही व्यवसाय करता या ठिकाणी? 50 वर्ष झाली. 50 वर्ष झाले. अच्छा. रस्त्यावरच, रस्त्याच्या कडेला बसता? रस्त्याच्याच काढायला बसतो आम्ही. अच्छा. तुम्हाला म्हणजे कोणाकडे अशी मागणी केली की तुम्ही आम्हाला एखादं भाजी मार्केट वगैरे बांधून द्या असं काही? मत झाला, मोर्चे झाले, सगळे झाले, सारी दुनिया झाली, गायांचा बंदोबस्त झाला, सगळं झालं. काहीच नाही. तुम्ही आता इथं व्यवसाय करताना काय काय अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागतं, काय सांगू? हे गायांचा तराशी आम्हाला, हे कचऱ्याचा ढिगाऱ्याचा तराशी, अजून आमच्या जागेवर कचरा राहतो, तो आम्हाला हाताने उचलायला. शहरामध्ये जर बघितलं तर रस्ते वगैरे, स्वच्छता वगैरे आहेत का? काहीच नाही, स्वच्छता नाही, काही नाही, अच्छा. काहीच नाही. पाण्याची समस्या इथं आहे का? नाही, पाणी कुठे येतं? पाण्याचं पाणी नाही, घरी टाक्या नळाला नाही, पाणी काय येतं का? येतं किती घरी दिवसात येतं, दररोज येतं घरी येतं आम्हाला. दिगो आम्ही तिकडे इंद्रानगर मध्ये. आता आपण जर बघितलं तर तांबे, थोरात, आपले खताळ हे निवडणुकीमध्ये सध्या उभे आहे. कोणाची चर्चा आहे? कोण तुमचे प्रश्न सोडू शकतो असं वाटतं तुम्हाला? आता काहीच सांगता येणार आहे. आता हे तर दोन्ही गटाची बस आहे, ते नाही सांगू शकत मी. आणि इथं बसायला जागाच नाहीये, पाणी येतं आमच्या खाली. पावसाळ्यात काय येतं? व्यवसाय कसं करता? पावसाळ्यात खूप त्रास असतो, पाणी वगैरे येतं, बसायला जागाच नाही येतं. नक्कीच या ठिकाणी आपण बघितलं तर हे जे भाजी विक्रेते आहे, रस्त्याच्या कडेला यांच्यावर बसण्याची वेळ येते. थंडी असेल, ऊन असेल, वारा असेल, या सगळ्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतंय. त्याचबरोबर या महिला भगिनीने एक महत्त्वाचा प्रश्न मांडला. एकीकडे लाडकी बहिणींचे पैसे जे आहे तर सरकार देत आहे, लाडकी बहीण म्हणून त्यांना संबोधत आहे, परंतु दुसरीकडे मात्र याच लाडक्या बहिणींचे जे आहे ती स्वच्छतागृह अभावी जे आहे तर यांची कुंचमना होते. त्यामुळे याकडे देखील आता सत्ताधाऱ्यांनी प्रकर्षाने लक्ष देणं हे गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन विशाल लोंढेसह मुबीन खान, माय न्यूज, संगमनेर.